नमस्कार, मी विलास. मित्रांनो, मामाच्या गावाला आलेलो आहे. मामाचं गाव सिरीज सुरू आहे. इथं श्रीराम प्रभूंचं मंदिर आहे. आता मंदिराचं खरं तर दरवाजा बंद आहे, पण आणखी सांगायचं झालं तर हे सगळं काय नव्हतं त्यावेळेस. पत्र्याचा शेड होता, मूर्ती आतमध्ये होती. नवरा नवरी या ठिकाणी पाया पडायला यायचे, तर त्यावेळेस नैवेद्य ठेवायचे किंवा 1 रुपया ठेवायचे पानावर सुपारी. आणि मग आमची सगळ्यांची पळापळ असायची की या ठिकाणी पहिल्यांदा कुणाला तो रुपया भेटतोय म्हणून. हे ते दिवस गेले, पण आजही आठवणी तशाच आहेत. आणि मंदिरावरती शिखर होतं, शिखरासारखं, आणि कडला एक माकडासारखे चित्र होते. माकडं होते बैल त्या कडला, तर त्यावरती मंदिराच्या चारही कोपऱ्यावरती माकडं लावलेली होती. मग ते माकडं कडने असायचे. आता ते काढलंय सगळं, आता ते सगळं काढलंय. इकडं समोर असणारे हे देवीचं मंदिर, आणि ह्या साईडला असणार श्रीराम प्रभूंचं मंदिर. हे आजही आठवण आहे अशाच आहेत. हिथं मामाचं घर आहे, त्यामुळं कुणी आलं पहिल्यांदा तर मामाच्या घरापासून वाजत तर आम्हाला लगेच समजायचं कोण ना कोणाचा तरी कार्यक्रम आज आहे. तर आज बाजारापाशी आलोय, ते मंदिर बघितलंय देवीचं श्रीराम प्रभूंचं. आणखी एक ते आतमध्ये किराणा दुकान आहे, त्यांची पण गाडी घ्यायला जाऊ. ते 9 वर्षानंतर त्यांचं, म्हणजे लहानपणी कधी जायचो आणि आता तर सध्याला 9 वर्षानंतर आलेलो आहे आपण. त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटत. इथूनच जायचं, समोर एक किराणा दुकान आहे आतमध्ये. त्यांचं नाव काय बरं ते किराणावाले? भंडारी ना. आतमध्ये बुळीत ते ह्या हित नाही आहे ना, ही आतमध्ये जाऊन तिकडे गेला होता, ते रोडला गेला. ते तिकडे गेलं का? ते आतमध्ये एक दुकान होतं, अनारसे अनारसे का? म्हणजे हिथून आतमध्ये जायला लागायचं त्यांच्या घराकडे. रोडला गेला. तर आता ते आतमध्ये दुकान नाहीये, अनारसे म्हणतायत. आता मला नाव पण आठवत नाहीये. आता त्यांचं दुकान रोडकडे ना, कुठं रोडला दुकान आहे त्यांचं. बघू, वाटेमध्ये भेटले, आठवण मला राहिली तर नक्कीच त्यांना भेटेल. पुढचा व्हिडिओ देखील असाच पहा.